गुड इव्हिनिंग. कसे आहात? तर आज आहे 4 ऑगस्ट आणि आजचा वार आहे मंगळवार. तर सायंकाळचे वाजले आहेत 5 आणि जस्ट सगळी क्लिनिंग वगैरे झाली. तर मी चहा ठेवत होते, तर त्याआधी म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलून घ्यावं. तर आजच्या दिवसाची आजच्या व्हिडिओची सुरुवात मी इथून करते सायंकाळपासून. तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढे व्हिडिओ पाहत राहा. स्टे ट्यून. सायंकाळचा मस्त गरमागरम चहा झाला होता. चहा वगैरे घेतला आणि माठातही पाणी नव्हतं राहिलं. माठ धुवून स्वच्छ केला आणि माठ वगैरे भरून ठेवला. म्हणजे पाणी पिण्यासाठी छान थंड होतं आणि फिल्टरमधलं पाणी जास्त पिऊ वाटत नाही. माठातलं पाणी कसं पिऊ वाटतं, त्याच्यामुळे माठ भरून धुवून ठेवला. त्यानंतर छान चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागायचं होतं. त्याआधी थोडंसं दूध होतं ते तापवून ठेवलं आणि आज जेवणात फक्त वरणफळ बनवायचं होतं. तर आईने छान असं वरणफळ बनवलं. तर याची डिटेल रेसिपी नाही शूट केली. तर सोबतच आज एक्स्ट्रा कामं देखील आईने केली होती. तर वरणफळ म्हणजेच वरण चकुल्या अशी दोन्ही पण नावं आहेत या एका डिशला. तर मुगाची आणि मसूरची डाळ छान शिजवून घ्यायची आणि नेहमीप्रमाणे आपण जशी डाळ बनवतो तशी डाळ बनवायची. त्यानंतर चपाती लाटून घ्यायची आणि लाटलेल्या चपातीचे गोल किंवा चौकोनी शेप बनवायचे आणि वरणाला उकळी आल्यानंतर यात सोडून द्यायचे. छान झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आणि शिजल्याच्या नंतर सर्व करण्यासाठी रेडी आहे. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे जी काही एक्स्ट्राची कामं होती तर ती होती. छान अशी आंबट गोड चिंच गुळाची चटणी बनवली होती आईने आणि सोबतच लसूणी आणि शेंगदाण्याची छान अशी लाल मिरची किंवा लाल चटणी बनवली होती. तर ही छान अशी एका काचेच्या जारमध्ये 1 महिनाभर स्टोअर करून ठेवायची. तर पाहू शकता किती छान असा कलर आला आहे आणि खूप थिक झाली आहे. म्हणजे खूप टेस्टी लागते ही चटणी. मला तरी पर्सनली खूप आवडते आणि मी आईला नेहमीच बनवायला सांगत असते. तर छान अशी चटणी ही यापासून आपण दहीवडे, पाणीपुरी, भेळ असे बरेच पदार्थ बनवू शकतो. तर ही आमच्या फ्रीजमध्ये तर नेहमीच तुम्हाला दिसेल. तर त्यानंतर ही चटणी देखील बनवली होती. ही पण आता ह्या वातावरणामुळे अशी मऊ पडू नये म्हणून एका काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्येच भरून ठेवली आहे. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही चटण्या छान प्रकारे बनवून झालेल्या आहेत आणि कलर तर पहा कसला अप्रतिम दिसतोय. त्यानंतर वरणफळ देखील आपलं शिजलं होतं, तर ते पण सर्व केलं. तर छान असं वरणफळ, पापड, लोणचं, त्यावरून तूप टाकायचं आणि या पावसाच्या थंड वातावरणात गरमागरम वरणफळ किंवा वरणाच्या चकुल्या एन्जॉय करायच्या. तर अशा प्रकारे ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर जेवणं वगैरे केली. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? शिवांजलीज मॉमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तर दिवसाची सुंदर अशी सकाळ झाली होती आणि सकाळी सकाळी सूर्य उगवतोय आणि इकडे छान अशी फुलं उमलत आहेत. काय मस्त वातावरण होतं. तर आपल्या चनी गुलाबला आज पुन्हा 100-150 प्लस फुलं आलेली आहेत आणि इतका छान नजारा आहे. काश मी तुम्हाला हा नजारा तुमच्या डोळ्यांनी दाखवू शकत असते. तर छान अशी मॉर्निंग झालेली आहे. सूर्यदेवांना अर्घ्य दिला, छान तुळशीची पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर देवपूजा केली. फुलं वाहून देवपूजा पूर्ण झाली. घरात धूप दीपचा छान वास दरवळत होता. त्यानंतर चहा घेतला आणि थोडा स्वयंपाकाला वेळ होता, त्याच्यामुळे फ्रीज ऑर्गनाईज करायला घेतला. तर एका शेल्फमध्ये छान सगळे मसाले भरून ठेवलेत. काही सॉसेस वगैरे, कॉफी वगैरे जे काही असतं एक्स्ट्राचं सामान ते भरून ठेवले आणि इकडे छान पुसून वगैरे क्लीन केला आणि सर्व भाजीपाला फ्रीज ऑर्गनाईजचे जे डबे असतात त्यात भरून ठेवला. त्यानंतर पूजेसाठी जी फुलं आणलेली असतात एक्स्ट्रा ती ठेवली. लसूण वगैरे सोललेलं होतं तोही छान ठेवला. त्यानंतर दुपारच्या जेवणात शेपू बनवली होती. त्यानंतर भांडे वगैरे घासून स्वच्छ केले. किचन वगैरे क्लीन करून आजच्या दिवसाचा शेवट केला. तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छोट्याशा आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. टेक केअर.